भागवतकर जागेवर नाही, लोक येऊन बसले राजा. तुम्हाला काही काळजी आहे का नाही म्हणलं? हा कोणती महाराज सांगितले तुम्ही? ते कुठं आहे काय आहे? तिथं आले ना, लोक आले ना, बसले ना बा. पाहुणे होऊन राहिले ना. ज्या ना आवाज कुठं आहे ते तुम्ही याच्या बसली इकडे गोष्टी सांगत. ते महाराज नाही ना, महाराज आले नाहीत ना. ते आपले नांदेड परभणीचे महाराज आहे की नाही, कॅन्सल झालं द्यायचं. अरे बाबा, महाराज नाही का? अरे बाबा, मग राजा कसं हो कसं म्हणलं हे? काय हे महिला मंडळाचं कसं काय म्हणलं नियोजन? महाराज नाही काही नाही, लोक आले. मग आता इथं कोण बसवता? कोण वाचते ते? त्याची सामान्य काळजी होती ना रे बा, म्हणून तर गुंपा बैल आता पाठवून दिलं मामा लुटरीच्या घरी. हो, आता अर्धा 1 घंटा होऊन राहिला. बहुतेक ती तिथं पोहोचले असतील. हो, ते त्याला घेऊन येतात काही करून. हो, मला माहिती आहे ती. हो, पण आता ती आता काही येते काय येते? आता फोन लावून पाहा लागून. आता किती पाहून नसले ना, लोक असे आहेत. नाही तर येत नाही, आता येऊन बसले तर कायच करा. अरे बाबा, मामा लुटे रे, सांगा राजा काय आपत आहे ते माहित नाही का? किती अठ्ठल माणूस आहे ते. मग काय तर बा, इथंच तारीख आहे, तिथंच जा लागते. ढमकस आहे टमकस आहे, माहित नाही का ते? मग हे बा कठीण आहे रे बा. हो, मी काय म्हणतो शांताराम भाऊ, पाहा तुम्ही जरा जमत असेल तर बसा तुम्ही 7 दिवस द्या निपटून तेवढे. तेच म्हणलं ना, मी त्याला किती म्हणून राहिली, तुम्हीच करा म्हणून 1 दिवस मी 7 दिवस कशी निपटून द्या ना. काय करावं काय आता? ते लुटेर नाही आला तर मग बाबा काय काय भारूड होय का हे? तेच तर आम्ही भारूड मागच्या वेळेस नव्हते आले महाराज म्हणून कसं तरी केलं ते. मग आमचं आम्हाला माहित काय काय नाही तर काय हुकलं काय चुकलं आमचं आम्हाला नाही समजे ते. मग झालं झालं झालं. पण आता काय 7 दिवस एका सोपं असते काय? मग अभ्यास पाहिजे त्या गोष्टीचा. आपल्याला काय समजते त्यातलं? मग बा त्यालाच फोन लावा की म्हणा कुठं काय काय आहे जरा लाडीगुडीनं त्याला कसंही करून ॲडजस्टमेंट करून आणा. हो, तेच म्हणलं लावा लवकर फोन. यायला भले अर्धा घंटा आपण सांगू की बा महाराज येण्यात आहे. हो, लावा फोन लावा पटकन. पहिले फोनच लावून पाहतो नाही का? हो, 1 मिनिट. हो, 1 मिनिट. बाबा भिंत बुवा यायचं हो ना. किती वेळ लावून राहिले ते. तिकडे ते लोक तुकतुक करून राहिले सण. मग टाइम किती झाला पाहा तुम्ही. कायच करा बाय, इकडे बोटं मोडून राहिल्या, इकडे आमच्या घरची अजून थैली भरणं नाही होऊन राहिली. अरे चालणं रे भाचे, आणणं लवकर. ती फटकाय आणजू, ते वरचा फेटा राहिला ना, ती आणणं, त्याचा कपडा, ती पाण्याची बॉटल, ते लवकर घेऊन येणं पटपट. जाणे लागत का तिकडे का मी काय चाललो? आण लवकर फटफट. आता तुमची जागा आहे कपडे. एका सुटकीची लावलं तर त्याच्यात शेला तर त्याच्यात पटका. मग ते काढून राहिलं ना मामी. थांबा जराशी गडबड काय करू राहिले तुम्ही? मग इतकी गडबड आहे का? अरे लवकर आणणं, लय ताणून नाही घेता येत. अजून कोणी दुसरा बसून दिला तर बसा लागन मले. त्या गावात आहेत ना एकापेक्षा एक नग आहेत ना. मग दिन एखादा कोणी उभा करून जाय बाबा तिकडे. हो, आजकाल लग्न आणि हे असे कार्यक्रम बातच आहे पा. कोणता उभा करून नेमच नाही बरं. सटकन उरकून घ्या लागते. चल लवकर थैल्या. झालंच नाही का बापा? आणलीच नाही का थैली? चला ना बाबा, मला महाराज झालं असेल तर चला म्हणलं, उशीर नका करू. तिकडे मला 9चा टाइम दिला म्हणलं भागवताचा. इथेच म्हणलं पाहा तुम्ही, आता 9 वाजून राहिले ना आता. हो ना, मग आता इतकी गडबड असन तर पाहावं मग. हो, ते कसं आहे, इतकी गडबड असन तर मग होतही नाही बा आपल्याच्यानं. हो, कारण की आता मला काही फेटा काही पटका घ्या नाही लागणार माझं साहित्य. बसा ना बाई, जास्त बोलू नका बाबा, गरम नको हो. अजून म्हणलं हे पा, हो, तिसरा पाय काढून तर म्हणून येणार नाही मग ना. बोलताच येत नाही ना सांगते. मग तोंड दाबून हुक्क्याचा मार आहे ना. नाही नाही बाबा, होऊ द्या ना बाबा, शांततेनं करा, आरामानं. हो, सगळं सामान घ्या, उरलं सुरलं काय काय ब्रश पेस्ट तुमचं काय असेल ते सरळ घ्या. हो, आणा म्हणा थैली आरामानं. हो, होऊ द्या 1 घंटा. मामा तुमचं जॅकेट नाही दिसून राहिलं म्हणलं. जॅकेट कुठे मामा? आज करा थाटा इतकं आहे. जॅकेट राहिलं तर हे राहिलं. हो ना, शाल घेतली वाटते बाबा, 2-4 शाली आहे म्हणलं. मी काय म्हणतो, तुम्ही असं करा, तुमच्या हाताला पाहा बाबा काय राहिलं काय नाही. म्हणजे कसं काय भुललं सवरलं सगळं समजते. तुम्हीच या बाबा, 2 मिनिटं जास्त लागले चालते, जा तुम्हीच. मलाही तेच वाटते नाही का? हो ना, मग अजून भुललं तर कुठं बसा. हेच राहिलं तेच राहिलं नाही का? 7 दिवस राहा लागते ना आता. बरं आलोच मी. हो, सगळं निरेपिरे करूनच येतो. हो, थांबा तुम्ही इथं. यायले बापा, गावात यायले इतके फोन. काय करा, जरासा उशीर झाला 10 मिनिटं. आता आपल्या हाती असते काय गोष्टी. बघूया आता काय म्हणते तर. हो, अरे काय कसं म्हणलं तुमचे काम महिला मंडळ? काय तुमचं अध्यक्षपद कसं काय करा म्हणलं? इकडे लोक येऊन बसले भागवत आले आणि महाराज याचा अजून पत्ता नाही. कसं काय करा म्हणलं हे? बापा आता आम्हीच आता यायले तर कसं तयार केलं, येतो म्हणते ते. हो, नाही तर चालले होते दुसऱ्या गावाले. मग आता जरासं द्यायचं, आता थैले गेले भरणं सुरू आहे. येते ते 10 मिनिटं. झालं ना, निघालो होतो आम्ही. अजून त्याचं काही भुललं म्हणते पटका चिटका. हो, येते ते 10 मिनिटात निघून राहिलो आम्ही. ना आपण गडबड लावायची त्याला. गडबड तिकडे लोक बसलेले आहे ना, म्हणा सांगायचं ना बरोबर समजावून. आहे ना बापा, तुम्हाला नाही माहिती, बोलताही नाही येत ना. असं आहे ना ते. आता सध्या आपलं काम वाढलेलं आहे ना. मग जास्त बोललं तर मग नाही म्हणते. मग आताच तर आम्ही म्हणलं लवकर चला तर ते म्हणे मग घाई असून देत नाही म्हणे मी. मग असं आहे ते बाबा, बाबू बाबू करत करत आणला आता कसंही बाबा थोपटं. हो, शाळेत नेल्यासारखं लहान लेकराले. तर तुम्ही बाबा काळजी करू नका. फक्त अनाऊन्स करा, 10 वाजे लोक येईन म्हणत ते. थोडासा टाइम लागू शकते. आता इथून 10 मिनिटं लागतेच आम्हाला इथं. रस्ते बरोबर आहे तुमचं नाही का? हो ना, हो ना, बरोबर शांत दे ना. हो, जास्त काही गडबड नका करू. मग त्याला इकडे अलाउन्स करून टाक तुम्ही. महाराज रस्त्यानं साहेब. ठीक आहे 10 वाजता टाइम देऊन देतो मग. पहिल्या दिवशी थोडंसं लेट म्हणा 1 घंटा. हो, चालते शांताराम करून टाक म्हणलं अलाउन्स. 10 वाजता आपलं भागवत सुरू होणार आहे. महाराज निघालेले आहे. मंडळीला सांगून द्या तेवढं अलाउन्स करून टाका. हो, ठीक आहे ठेवा मग, ठेवा, या लवकर या. हो, बस 10 मिनिटं. हो, ठीक आहे ठेवा मग.
हो चालते चालते 10 वाजता येऊन जा सगळेजण हो चालते. आता महाराज निघाले तिथून हो चहा पाणी घेऊन या तोपर्यंत. हो थोडंसं पहिला दिवस म्हणल्यावर होतेच उशीर. जा ना मोठे बाबा तुम्ही जा या 10 वाजता या. बाबा 6 वाजता रातची 6 वाजता म्हणल्यावर आता सांगा आता काय सांगा ना आता काऊन रे बुवा म्हणलं इतकं उशीर का म्हणला. हो 6 वाजता आहे का आता. अरे म्हणलाय बा मोठे बाबा हो म्हणलाय बा तुम्ही 10 वाजता डॅनी आपण सांगत येईल 10 वाजता येतं म्हणलं 10 वाजता आता 1 घंट्यानं. बाबा 10 घंट्यानं. अरे बापा कोणती महाराज हो इतका उशिरा. अरे म्हणलं मोठे बाबा 10 वाजता आता 1 घंट्यानं फक्त. हो जरासा उशीर लागते 1 घंटा. 1 घंटा का मग असं सांग ना 10 घंटे म्हणते तर कोणी 6 घंटे म्हणते. हो येऊ दे. थांबतो मग आम्ही इथं. हो जाशील जाय शांताराम तू. हो आम्ही हाऊस इथं. हो आले की मग सुरू करून देऊ. हो ओके चला जमलं म्हणलं चिमणराव. हो तुम्हाला कसं आहे ताकद लावायचं काम आहे फक्त. हो मामा लुटेनं तर सोडूनच दिले पैसे. काढा आता तुम्ही ताकद लावा चांगली. लागेल तर तुम्हाला नंबर देऊ का द्यायचा देणकेचा आणि त्या कोणाचा बाई लखलगे हो लखलगेचा नंबर देऊ का म्हणलं. आमच्याजवळ द्यायचा नंबर. ना भाऊ असं तर मग काय टेन्शन. हो ते दोघं असले की अजून मग माझी ताकद वाढून जरा काही ना काही. तेवढंच मग जरासा प्रेशर पाडते माणूस पुढच्यावर. हाय बा मांग 2-4 जण आहे ना बा थांब आता देतो तुम्हाला. हो बाकी मी काय म्हणतो हो मागं हटू नका आता तुम्ही. हो याच्यात मी म्हणजे कसं आहे मी सांगतो तुम्हाला गोष्ट. शिवला टोयगोटे जे आहे का नाही माझ्या 4 लाखाले मला ते 2 वर्षापासून झुलून राहिला. हो तरी माझ्यानं पैसे काढणं झाले नाही. हो म्हणून म्हणलं काम काही एवढं सोपं बी नाही बरं समजतं तेवढं. असे ना हो किती काय असे ना मग काय हाय ना मामा लुटरे येऊन राहिला ना तिथं. मग ते बी आहेच ना आता सोबतीले माया मग भागवतकार म्हणून आहेच तिथं. आणि बाकी आम्ही 3 जण त्याच्या घरी तर ठाण मांडून बसतो मी. इतकं काय सोपा का मी बी मग. मी लय जीव ठेवना. नाही तेच म्हणलं कसं आहे आम्हाला त्यानं हातगाई आणला आतापर्यंत म्हणून म्हणलं बा तुम्ही पाहिजे जरा असं दम तुटू नका देऊ. तसं मी नाही तुटत म्हणा माय मी पैसे काढणार असो आज ना उद्या पण मी कसं हलगर्जीपणा केला. पण बाकी बा ताकद जोरात लावा म्हणला. हो देणकेचा नंबर देतो तुम्हाला आणि त्या याचा देतो लखलगेचा. हो ठीक आहे 1 मिनिटात. द्या लवकर द्या पटकं. हो बस बाहेर गेला की लावून देतो फोन. हो काढा. मला काय वाटते राहू द्या ना नाही तर जाऊ द्या ना काय भानगडीत पडले गाडीच्या गिडीच्या. जाऊ दे पिक्चर सोडा दे पण गाडी नको त्या बा शिवला टोकडे नांदी लागायला पुरत नाही ना. माणूस काही बरोबर नाही ते. तुम्हाला माहित नाही काय पैशाचं 100% ते मामा लुटेन म्हणलं का नाही तेच खरी गोष्ट आहे. पैसे देणे नाही म्हणून म्हणतो राहू द्या. तुमचे नवस धरण्याचे म्हणजे पैसे देत नाही म्हणजे काय काय असं कसं काय ते देत नाही म्हणजे काय हे आहे का ते कुठलं फाटंजी आहे का ते. पैसे वसूल केल्याशिवाय राहत नाही मी. काय हो तिकडे गाडी तर झालीच पाहिजे. मग मामा ड्रायव्हर म्हणते ना तुम्हीच घेऊन घ्या. हे गाडी बिलकुल आपल्याला आज कोणत्या हालतीत घेणंच आहे आपल्याला सांगतो तुम्हाला. मला फोन लावू द्या तुम्ही मदत हे नका करू. टेम्पो नका टाकू तुम्ही आता. माणूस कसा आता फुल प्रेशर मध्ये आहे तुम्ही राजा म्हणता की जाऊ नका. आता यायला शिकून घ्यायची साठी नाही देत ना राजा पैसे लोकांना साऱ्या जनतेला माहिती आहे ना. बरं ठीक आहे लावा फोन लावा कोण आहे तर करा फोन करा. फालतू तुम्ही म्हणता देत नाही असं काय देत 3 जण ते मी आमचा होता. मग आम्ही काय नाही गोट्या खेळतात लोक. पैसे काढूनच येईन लागायचं काही हो तिकडे. काढा हो लावा मग हो लावा ते देणकेला फोन लावा अजून कोण आहे त्याला लावा. हो जाऊ दे तिकडे. बरं येऊ का मग मी आता दारवीहून. हो कसं आता पराठीवर जरा एखादा फवारा घेऊन घ्यावं लागते म्हणजे टेन्शनचं काम नाही राहा. हो पात्या बित्या लयच गहून राहिल्यात ना ते. हो येतो मग मी पाहत आता काय आहेच काय जवळ आहे गेलो की आलो. या मग हो आपण म्हणलं काही म्हणा बाबा पण ते आपण ते कटलं दिलं ना खरंच काळजीच मोकळी झाली आपल्या मागची नाही का. हो नाही तर त्या ड्रायव्हरची किटकिट त्याचा डबा करा असं करा ते करा. इतर आला असता डोक्याला ताप झाला असता. हे बरी केली तुम्ही पिढा. तिकडे देऊन त्याला लाईन जवळ जा बाबा तिकडे किस्ताय भरा नावही झाला आपलं नाही का दिला बा म्हणून. ते बी आता कसं कोणत्या जवळची नाराजी बी नाही. परीक्षा मस्त घेतली. गाडीत तर फायद्यातच आहे म्हणा. मारत रावले 3.5 मध्ये गाडी पडली ते डाऊन पेमेंट जाऊन. पण हे 1 लाख रुपयाचा नाग आता दंड मले पडला ना. घेणं नाही देणं नाही. हे शिवलेलं गाजा मस्त आला गोड गोड बोलला ना 1 लाख रुपये काढून घेऊन गेला. आणि हरामखोरानं बाकीच्याचे वापस दिले ना आमचे 3 जणांचे पैसे दिले नाही त्यानं. हो आता मागायला गेलं तर का फरार झालं ते. हो ना असं आहे ते. मग काय करतं त्याचे जण माणसाला खराब वाटू राहिलं. फोनही नाही सुधरू देत बा. हो थांब आता 1 मिनिट कोणाचं पाहू दे. भुजंगराव देंडके बोलतो म्हणलं. कोण बोलता बोला लवकर. चिमणराव बोलतो चिमणराव ते आपण लकी ड्रॉच्या याच्यात हो भेटलो नव्हतं का रामपूरला ते पैसे मागायला आलते तुम्ही आलते मी आलतो. आमचे सासरे बा मामा लुटेरे आमची साडू. चिमणराव हो 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 ओळखलं त्या दिवशी आलते ना तुम्ही ते पैशासाठी. तुमचं बी फटका बसला वाटतं ना 1-1.5 लाखाचा काही. हो मामा लुटेरे साडू तुम्ही नाही का. हो ते चष्मा गिस्मा मोठा भिंगाचा. हो ते काय जरासा बारीक आवाज आहे तुमचा चपटा भांग तेच ना तुम्ही. भांगना सायन भिंगाचा चष्मा काही गरज आहे हो ना वगैरे काही बोलते. हॅलो मी काय म्हणतो मी तेच म्हणलं तर म्हणलं येता का तुम्ही रामपूरला पैसे वसूल करायचे म्हणलं त्याचे. हो आपले पैसे आमचे 1.5 लाख करू राहिलो आम्ही.
अरे काय तुम्ही राजा वापस भेटते का ते पैसे? मी तर लय टपून 1 लाख काळासाठी, पण त्याचा माया ताल नाही बसून राहिला. आणि तुमचं काय खरं आहे? मग काय तर लोफर आहे ते, मुंबईला जाऊन बसलं ना. 3.5 खर्च झाल्यावरच गावात दिसन ते, तोंडही नाही दाखवत तोपर्यंत. मग मुंबईला आहे ना ते सध्या. आला ना ते, म्हणून तुम्हाला फोन लावला ना. आला ना, गावात आहे ना ते, म्हणून तर आता पैसे अजून खर्च झाले नसं. सटकन जाऊन आपले उपसून आण लागन ते, नाही तर अजून मग बोंबला लागन. म्हणून तर आम्हाला चाललो आम्ही तिकडे. म्हणता बा तुम्ही, पण मला नाही वाटत आला असं म्हणून ते. हो आला असतं मला समजलं असतं, माझ्या जवळचा फोन आला असता ना मला. हो ना, आता तुम्ही म्हणता बा आला म्हणून. ना 100% न्यूज आहे ना, म्हणून ते चाललो आम्ही. 1.5 लाख आमचे काढणे लखलं केले आम्ही, फोन करून राहिलो आता. मी तुमचा नंबर घेतला, तुम्हाला म्हटलं चला बा मग संग मग काढून घेऊ पैसे. गारेच पुरण नाही का? हो हे दोघं पैसे आणतील आणि मायच लटकून जायचे. हो आता हाय तेवढे काढून आण लागो ना, जे दिले ते घ्या. बरं बरं ठीक आहे ना. मग हे पा तुम्ही काय करा, थांबजा म्हणलं मला फाट्यावर. माझं गाडी कशी आहे, पण ती पंक्चर आहे. एस टीनं येतो मी फाट्यावर, रामपूरहून चालले जाऊ मग एकाच गाडीवर. तोपर्यंत मग कसं थांबा जरा तिथं. बरं मग चालते ना, मग या ना, मी येतो मग गाडी घेऊन. हो तिथं फाट्यावर थांबू, रामपूर फाट्यावर. आणि त्या लखलं गेले एक फोन करतो मी, ते त्याला बी फटका बसेला आहे ना, त्याचा नंबर मी घेतला आता. लावतो मी त्याला बी. ना फारच चांगलं. मग तिघं होऊन जाते मग. दोघाची तिघं. हो करा, फोन करा आणि माझ्यासाठी थांबा जराशी. ना म्हणून तर म्हणलं कोणाला सांगू नका तुम्ही बी. नाही तर लावसान फोन आले का गावात आणि हे न ते. गुपचूप मध्ये 100% मला माहिती आलेलं आहे म्हणून. वार्ता म्हणजे 100% खरी आहे. ठेवा आता फोन. होतो ना. हो चिमणराव ना तुम्ही? हो ते मामालुरे साडू. हो बोला बोला, काय म्हणता? ते पैसे काढायसाठी चाललो होतो म्हणलं रामपूरले, मी न ते देणके साहेब. हो आपण तिघच जण आहो. तर म्हणलं पावा. हो येसान तर या. मग आता कसं मी फाट्यावर आता येऊन राहिलो, निघालो मी घरून. हो चालता का तुम्ही? काय करायच्या, गावाला फसवते तुमचं काय खरं आहे? मग मला टिपारी दिली, तुमचे काय वापस देते? माहीत तर नाही देऊ राहिला ती. येते ना, पैसे देत नाही तर काय झालं मग. हो आता लोक तिकडे गेला होता, आता काय कारण सांगणार आहे ती? तुम्ही या फक्त. हो आम्ही चाललो बा आता. हो देणके साहेबाला फोन केला मी. फाट्यावरती येऊन राहिले तो. तुम्हाला यातून या मग. ना बापा, कसे 1 लाख रुपये निघाले. पोराला सांगितलं नाही तुम्ही? मग म्हणलं कुठून भरावा एवढा मोठा झाला. तुम्ही हे पा लवकरात लवकर जा. आणा ते शिवलाले म्हणा, कोणते आले पैसे दे म्हणा माय. पैसे तर मागतो मी, पैसे नाही सोडत म्हणा. हो आज ना उद्या मागणारच हो तुम्ही. हो आता आला ना ते. हो बरं ठीक आहे या तुम्ही, या मी बी येऊन राहिलो. निघतो मी आता. हो ठीक आहे बसतो एसटीने, बसतो निघतो. या मग रामपूर फाट्यावर थांबतो मग आम्ही. हो लवकर या जराशी. हो ठीक आहे, ठेवतो मग. येतो म्हणलं मी. हो गाडीचा मेळ नावाचा आहे, संध्याकाळपर्यंत येऊन जातो. हो रामपूरला चाललो मी, महत्वाचं काम आहे. आता रामपूरला काय काम आहे? रामपूरची कोणाची घेता बाबा गाडी आता जुनी? कोणाची आणता म्हणलं? अरे मानमोडीची गाडी 1,20,000 घेऊन राहिलो ना. मग हो मामा लुटेरे म्हणते ते 1.5 लाख रुपये आहे ना. हो ते त्या शिवलाल टोयगुडेने फसवले ना, देऊन नाही राहिला. ते आता मुंबईहून आलेला आहे. हो तर ते खादुडे साहेब म्हणे जा म्हणे पैसे घेऊन या. आणि अजून 2-3 फटका दिलाय. हो तर ते बी त्याला फोन केले मी, ते येऊन राहिले तिकडून. म्हणून चाललो मी आता पैसे आणण्यासाठी. बरोबर आहे बाबा, जा म्हणलं पाहता काय होती तर काय होईन तर. हो या संध्याकाळपर्यंत येऊन जा. तेच म्हणलं. हो नवरात्र व्हायच्या आधी जर गाडी नाही आली तर मग काय फायदा? हो बिलकुल आज गेलो की आलो संध्याकाळी. संध्याकाळी 14 बिलकुल. पाहून आता काय नवरात्र झाल्यावर घेता आता काही घेतात. हो या हो जा लवकर पटकन जा. अरे आलो ना देणके साहेब. इथं बसलो रामपूर फाट्यावर, आता वाट पाहून राहिलो. 10 मिनिटं झाले ना. मग काय तुमची अजून एसटी लागलीच नाही का? निघा लवकर फटकं. ते लखलं गेला फोन, ती म्हणते 10 मिनिटात पोहोचतो. लवकर या जरा. हो ठेवा फोन आता, ठेवा. हो ठेवा. काय बरं लखलं की देडके? अरे कसं काय म्हणलं चिमणराव, इकडे कुकडे भटकले बा? काय म्हणलं कुकडे होय? बोला काही आले रे बा भस्कनी. हो ऐकलं तर नसेल म्हणे ना. हो नाही तर बस झालं, शिवलाल पर्यंत वार्ता जर पोहोचली तर पैतेच ते मग. सांगा नाही लागून येईल. काय नाही बाबा, बस इकडे बसलो तुम्ही. ते पेपरचे पैसे 2-4 खेड्याचे एजंट आहेत ना. हो त्याची आता पेपरची आपली एजन्सी आहे, चिमणराव एजन्सी. हो तर ते पैसे जमा करायसाठी एक माणूस म्हणे येतो म्हणे इथं. तर मग इथचे पैसे घ्यायचे म्हणून बसलोय तुम्ही. हो तुम्ही काय इकडे कुठं म्हणलं? हे काय तुम्ही कुठे चालले बुलेट घेऊन? काय रे बस आपलं हे आपलं डिझेल घेऊन आलो आम्ही. हो आम्हाला दिसले तुम्ही. मी आलो चिमणराव होय वाटते. लाईनी पाटील म्हणजे चला बरं विचारू काय आहे तर. नाही काही नाही. हो बस हे आपले पैसे जमा करणं चालू आहे पेपरचे. हो काही गडबड नाही. जा तुम्ही करा तुमची कामं करा जा. काहीतरी नवीन सारा विषय नाही का? हो ना आता देडके गिडकेचं नाव घेतलं त्यानं फोनवर. जाऊ द्या. बरोबर ठीक आहे येतो आम्ही. चला पाटील चला. काय म्हणतो पाटील, काहीतरी घोरघट्ट आहे रे. हो नाही का देडकेले बोलावला त्यानं. हो काहीतरी मला वाटते शिवलाल आला म्हणून पैशासाठी तसं आले का? मला तेच वाटून राहिलं. लखलं की म्हणेन ते लखलं की नाही का? हे 3 जण फिटेल आहेत ना. मला मग मला वाटतं बस आता निवडणुकीत काय सरस होते काय शिवलाल तर नाही का? हो याने जर पैसे मागितले तर मग कायच्या भरोसा करणार आहे ते? हो चाल म्हणलं ते कधी लाभायचे मला काही खरं नाही वाटतं मला. मला तेच वाटते नाही का? हो त्याला सांगून देऊ. हो पाहता ते पुढचं पुढे. हो चल मग.
ते काय ते तिकडे आहेत ना ते काय ते काश्या गिश्या कजराबाजी इकडे आ जराशे अर्जंट आहे म्हणलं इकडे या. अरे आलो ना कंदिलाबाजी बोलवून राहिले म्हणलं ते चला ते काय म्हणते पा ही आली वाटते नाही का? अरे बाबा तुम्ही आले का म्हणलं नाही हो भागवत आले तुम्ही ऐकता का यावेळेस आता आम्ही काय हो आता बाकीचे कामं कोण करणार आहे मग आहे ना मा बुडा आहे मग तुम्ही काय लोड घेता तुमच्यासारख्यानं बसायला पाहिजे तिथं ऐकायला तुम्ही तर निरा इकडे तिकडे जराशी बसत नाही चार गोष्टी कानावर पडल्या पाहिजे बसत जाण जराशी अरे काय करायच्या भागवत करता जागेवर नाही लोक येऊन नाही बसली होती मग काय तर शाळेला म्हणलं थांबा जरासं हो ना 9 वाजता भागवत चालले 8:30 वाजतापासून हो ना तिकडे अजून त्या भागवतकाराचा पता नव्हता मग पहिला झाला कॅन्सल आता मामा लुटेरे कसे उभं केलं म्हणते बा हो आता ते गुंपाबुडी तुझी आई समजा हो घेऊन येऊ राहिले म्हणते गाडीत बसून आता हो निघायची फिक्रीत आहे म्हणते त्याचं इथे पटका राहिला आणि हे राहिलं ते राहिलं तुम्हाला तर माहितीच आहे मामा लुटेरे म्हटल्यावर रात्री माहिती आहे ना मला पुढे गेलते बरोबर सकाळी पण मी काय म्हणतो जरा एक नवीनच प्रकार झाला ना आता का पाटील सांगा त्याले आता काय नवीन झालं आता हेच तर आता आम्हाला म्हणजे टेन्शन येऊन राहिलं हे महाराज काही येते बा आणि काही सुरू होते बा लोक काही दम नाही खाऊ राहिले हो आता तुमचं काय आणलं नवीन आता अरे आम्ही आता डिझेल घेऊन आलो नाही का हो आता बुलेटनं तर म्हणलं तिथं आम्हाला फाट्यावरती चिमणराव दिसला गाडी घेऊन ते म्हणे बा लखलकीची वाट पाहून राहिलं म्हणे मी आणि आपली त्या देणकी साहेबांची मी आलो बा कायले तर ते म्हणे बा कायसाठी तुम्हाला काय करावं लागते काम आहे म्हणे आम्हाला एका माणसाला भेटायचं आहे म्हणे मग आपल्याला काय करावं लागते भेटे ना मग कोणाला आपल्याला काय करावं लागते द्यायचं तुमच्या लक्षातच नाही राहिलं ना ते शिवलालच्या मागं आहेत म्हणलं पैसे मागासाठी आलेले असा अंदाज आहे आमचा झुमऱ्या म्हणते बा 100% ते 3 जण आहेत त्याला झोडपा बसेल आहे शिवले आला म्हणून पता लागला असं त्याला आणि ते येऊन राहिले असं इकडे म्हणून तर ते 3 जण संग मग येऊन राहिले मला काही सांगत नाही म्हणा त्यांना पण अंदाज आला आम्हाला अरे बापरे असं म्हणजे चिमणराव लखलके आणि आपला देणके हो राहायचे यायची हेच पेटेला आहे आणि मामा लुटलेले आता ते येऊन राहिला तिकडून महाराज बनून हो दे बापा मग तर शिवल्याचं काही खरं नाही राहायचे शिवल्या कुठे गेलं म्हणा शिवल्या रात्री आलं ना ते मग तेच तर आहे मग ते पैसे मागायला आले तर मग आता याची जर 3.5 लाख गेले हे निवडणुकीत कायच्या भरोशावर उभे राहतील म्हणून म्हणलं त्याला जरासा फोन करा पया म्हणा हे बा म्हणलं मी काय म्हणतो कंदिला भाऊजी हो त्याला फोन लावा त्याला म्हणा पया म्हणा कुठं असेल ती घरी असेल तर लवकर निघा म्हणा कुठे जा म्हणा ती बरोबर आहे नाही पैसे तर द्यायचेच नाही म्हणा हो कारण की पैसे जर दिले तर मग यायचा दमच तुटला ना दोघांचा आहे मग त्याच्या भरोशावर तर उड्या मारणं सुरू आहे हो थांब तू हो मी काही ना काही आयडिया करतो त्याला म्हणतो लवकर फरार राहा म्हणतो तुम्ही नाही तर 3 जण आले बा थांब आता फोन लावते मला त्याला कुठं आहे पाहू दे आता काय म्हणलं तुले इथे यायलाच नाही पुरलं ना 2 दिवस अजूनही राहिलो असतं तर पुरलं असतं काय 5-6 हजार शिल्लक गेले असते अजून पाय बरं आता हे घरी आल्याबरोबर कामी लावलं आपल्याला या म्हणे वावरात लवळान कापून आता तू 1.5 एकर काप नाही पहिल्या उद्या माय होते का आता एका दिवसात ये 2-3 दिवस लागते तो आले आता अरे मला नाही माहित नाही इतकं असं म्हणून हे पायवर हे कळडू आहे का सर वावर कळडून भरलं सोयाबीनपेक्षा कळडू जास्त आहे ना काय पिकं तर पिकवले का आपल्याला हो पण जाऊ दे त्या पिकाचं काही करण्या लागत पण कसं भाकरीला कसं माग नसलं पाहिजे माणूस 2 भाकरी पुरतं तरी काम करावं लागेल का नाही आपल्याला आता लोक तर ऐशीच केली पण ते 3.5 लाख रुपये गमावून टाकून मग निवडणुकीला काय करा म्हणून म्हणलं जाऊ दे ना आता 3 लाख आहे 50,000 रुपये असे तसे आता तुटतेच आपले मग काय तर जाऊ दे आता कळडू कापणं सुरू करून टाकू न्यायरी झाली सरळ झाला आता चला आता तडशा काय म्हणते हॅलो बोला ना आबाजी काय म्हणता हो अरे काय कुठे आहे म्हणते शिवलाल तू भागवत आहे गावात नाही इकडे कार्यक्रम आहे तर कुठे आहे म्हणलं तू काय करता राजा आमचं कसं असते हो तुम्हाला तर माहित आहे आतापर्यंत बा कपडे आमच्या डाग नाही पडे कपडे हो निरा म्हणलं असे पांढरे चक्क कपडे ना आता हे वावरात हा म्हणलं आम्ही आता हो ते अळान कापून राहिलं वावरातलं कळू लय झाले सोयाबीन आता सोयाबीन सोंगायला येऊन राहिले तर घरच्या बाया म्हणे काय करता आता रिकामी असल्यापेक्षा जा ना म्हणे वावरायन जराशी पाहा ना म्हणे काय हालायचं म्हणून ते कसं कळू कापायला वावरात आलेलं आम्ही माया बरं आहे म्हणलं वावरात आहे म्हणते ती हो असं वावरात आहे का तुम्ही हो बरं ठीक आहे हे पहा तुम्ही वावरातच राहा म्हणलं आता हो कारण की कसं झालं मोठं संकट झालं म्हणलं तुमच्यावर हो काय हे मोठं वादळ येऊन राहिलं तुमच्या भोवती हो आता तुम्ही लवकरात लवकर तिकडे वावराच्या तिकडे जितकं दूर जाता येईल तितकं जा जंगलात जा हो कारण की मोठं वादळ तुमच्या भोवती येणार आहे आता बोले का तिकडे मराठवाडा झाला आता आपणच राहायला वाटते नाही का म्हणजे काय ते येऊ राहिलं का मुसळधारी ती इकडे आहे का आपल्या इकडे विदर्भात आता ते नाही ना तुमची ती 3.5 लाख रुपयाचा लफडा नाही का रे ते म्हणलं वसूल करायसाठी येऊ राहिले म्हणलं देणके हो देणके ते आपला कोण चिमणराव आणि अजून ते कोणता हे लखलके हो आपल्या गावातला हो तर त्याचे पैसे तुले भाऊ द्यास लागते म्हणलं त्यानं हो बिल्डिंग लावली म्हणलं पुरी येऊन राहिले म्हणलं गावात सांगा आता किती अजून द्या आता इतकी गाडी भेटल्या तरी लागेल 1 लाख रुपयासाठी 10 खेप येऊन राहिले ते कायच करा तुम्हाला कुठे दिसले ते अरे बाबा ते हे आले लाईने पाटील आले डिझेल घेऊन आता तर मग सांगे म्हणे बा फाट्यावर दिसलेत म्हणे ते चिमणराव गाडी घेऊन उभा होता म्हणे देणकीची वाट पाहू राहिला म्हणते लखलकीची म्हणून म्हणलं कसं आहे तर मग मला तर वाटते बा ते त्यासाठी येऊ राहिले असा मा अंदाज आहे समजा काही नाही माहीत पडलं ते कोणतरी हे मारते गिरते सांगितलं असं बहुतेक हो आले बा शिवलाल भाऊ या पैशाले तेच म्हणलं कसं निपटवतं काय निपटवतं पाय बा तू आता तू काय करा मग आता झालं मग आता हे बा कंदिला भाऊजी हो निवडणुकीचा माहोल गेला म्हणलं आपला कोण की आता हे 3.5 लाख जर द्यायला लागले हो तर मग कायचं उभं राहिलं कायचं काय सिटीचं आपल्या अपक्षी नाही राहिलं होतं आपल्याच्यानं हो देऊन द्या लागेल बा मग आता काय करता मग नाही रे बा निवडणुकीचं कसं करतं तू कॅन्सल नको करू ते निवडणूक झमक्यात झाली पाहिजे यावेळे मग खादोडीला फिटवाच आहे म्हणता ना तू आणि आता म्हणतो माघार घेतो असं कसं काय करावं पाहिजे आम्ही पैसे यायला दिल्यावर आम्ही कायच्या भरशा लढणार तुम्ही देता कामाला लावाले आम्ही काय देणार पण मी काय म्हणतो तुम्ही देऊच नका त्याला पैसे तेच म्हणलं पण आता मागायला आल्यावर आम्ही काय करू मग तुम्ही ते वादळ पलटवा ना मग तुम्ही तेवढी कोशिश करा काहीतरी मापर्यंत काय लिहू देता यायले तिकडे करा ना हँडल काही ना काही हो एखादी आयडिया लढवा जराशी
म्हणता का? बरं बरं, ठीक आहे काय हरकत नाही. हो, कोशिश करतो मी आता. हो, पाहतो मी यायले बरोबर हँडल करून. हो, त्याला कसं पलटवता येईल हो त्याची कोशिश करतो मी. हो, ठीक आहे, ठेव मग फोन. हो, लागतो काम कमी. ओके. तुम्ही काय करता आता? तुम्ही कोणते टीव्ही लावता म्हणला? हो, ते येऊन राहिलेत ना. तुम्ही म्हणता वादळ पलटवतो, असं करतो तसं करतो. काय करता म्हणलं तुम्ही? बाबा मध्ये सुचलं म्हणूनच मी म्हणलं त्याले, मी पाहतो म्हणून प्रयत्न करू ना. हो, वादळ पलटवायचा प्रयत्न करू आपण. नाही जमलं तर मग पाहते ते पुढचं पुढे. हो, चला तुम्ही मला सांगत आला बरोबर सांगतो काय करायला लागतील काही नाही. हो, त्याला फक्त गावात घुसून नाही द्यायला लागत, एवढं काम करावं लागते आपल्याला. हो, ते जवळपास येण्यात असतील का, निघाले असेल का ते आता फोनवर बोलला होता देणकेसोबत. देणके म्हणे एसटीत बसून म्हणे 15-20 मिनिटात पोहोचतो म्हणे फाट्यावर. हो, तर बहुतेक आलाय असून काय सांगता येते. हो, चला मग लवकर चला, कमीत कमी गोळा लोक तरी गेलो पाहिजे आपण. हो, त्याच्या इकडे गावातली घुसूच नाही द्यायचं त्याला. हो, चला लवकर चला.